आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। निवडणुका आजपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे आणि खरी या ठिकाणी आपण बघितलं तर या भागातील परिसरातील सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी मतदारसंघ आणि आम्ही या ठिकाणी या एमआयएम या पक्षाकडून या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जरा बघितलं असलं तर मराठा बोल हा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी एमआयएम पक्षाची ज्याच्या पाठोपाठ दुसरा नंबर आणि या दोन्हीचं समीकरण मिळत दोन्ही ताकदी एकत्र आम्ही या ठिकाणी एकत्र आणलेले आहे आणि आजचा विजय नक्कीच त्या ठिकाणी खरंच एमआयएम पक्षाचे मी आपल्याला माझे खासदार साहेबांचे जलील साहेबांचे खर मनापासून माझ्या कुटुंबाच्या वतीला माझे स्वागत करेल की माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका गरीब परिवारातला उमेदवार त्यांनी ज्या पक्षाने मला डावललं, ज्या पक्षाने मला विश्वास घेतलं नाही त्यांनी मला माझा विश्वास ठेवला एमआयएम पक्षाच्या अपेक्षा आणि मला उमेदवारी दिली। आणि अडचणी आल्या सगळ्या पत्रकार बंधूंना सगळ्या गंगापूर माहिती तर काय असतं जनता जनार्दन आणि पक्षाची ताकद माझ्या मध्ये असल्यामुळे मतदार बंधूची ताकद असल्यामुळे मी आज इथपर्यंत विजयाच्या वाटेवर आलेलो आहे आणि आज भवितव्यामध्ये विकासच काम करीन की कधी कोणाच्या ह्याच्यामध्ये पडणार नाही परंतु माझा फक्त एकच आहे माझ्या सरकारचा विकास राहुल भाऊच्या माध्यमातून आणि माझ्या पंचायत समितीच्या माध्यमातून करण्याचा इमानीद्वारे प्रयत्न करेन। धन्यवाद। पंचायत समितीसाठी आम्ही उमेदवार दिलेले आहेत। पंचायत समितीसाठी आमचे 2 उमेदवार, एक जिल्हा परिषद शेंद्रवादा सर्कल आणि वाडू सर्कल मध्ये आमचे 2 पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आहे। मला इतकंच म्हणायचं आहे की चांगले उमेदवार आहे, चळवळचे उमेदवार आहे। आज उमेदवारी वापस घ्यायचा दिवस होता परंतु आमचे नेते संतोष दळवी साहेब यांनी उमेदवारी वापस घेतली आणि परत ते एमआयएम सोबत जोडले। मला हेच म्हणायचं आहे लोकांना की जे काही वाडूज मध्ये असं शेंद्रवादी म्हणजे जे मतदार आहे जास्तीत जास्त मतदार करून याला निवडून द्या। आज वाळूज गटामधून जिल्हा परिषदेची मला उमेदवारी दिली। खासदार इम्तियाज जलील साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला। एक सामान्य कुटुंबातून मी येतो तरी देखील साहेबांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि एमआयएम पार्टी जी होती ते म्हणजे आजच्या रूपाने सर्व समाजाला तिकीट देऊन पार्टी सेक्युलर आहे हा त्यांनी अजेंडा पाडून दिला आणि आमच्या माध्यमातून जे उमेदवारी दिली की अशी दर्शवती की तालुक्यामध्ये त्या सगळ्या समाजाला न्याय देण्याचं काम खासदार इम्तियाज जलील साहेबांनी दिलेलं आहे। रेहानबाई पठाण यांनी उमेदवारीसाठी माझ्या नावाची शिफारस केली होती। संतोष दळवी हे उमेदवारी इच्छुक असताना देखील त्यांनी एमआयएम पक्षासाठी स्वतः उमेदवारी अर्ज मागे घेऊन पक्षाला पाठिंबा दिला। आज त्यांचं फार मोठं योगदान आहे पक्षासाठी आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पक्षाकडून मी न्याय दिला जाईल आणि आमच्याकडून न्याय दिला जाईल जी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देतो। काय म्हणणं आहे आणि कोणाला पाठिंबा देणार आहे तुम्ही? बघा सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने आपले उमेदवार उभे केलेले आहे आणि आजच्या घडीला जर आपण बघितलं तर सर्व जाती धर्माचंच राजकारण चालू आहे आणि आंबेडकरी समाज एवढ्या मोठ्याने असताना सुद्धा भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल या सर्वच पक्षांनी आंबेडकरी समाजाच्या उमेदवारांना डावललेलं आहे। म्हणून आज आमच्या वळूज जिल्हा परिषद गटामध्ये एकमेव आंबेडकरी उमेदवार असल्या कारणाने आम्ही जेवढेही 11 अपक्ष उमेदवार होतो आम्ही आमच्या एका आंबेडकरी उमेदवारासाठी आम्ही सर्वांनी आंबेडकरी एकजूट दाखवून आम्ही आमच्या उमेदवारासाठी आणि साळवे साहेबांसाठी आम्ही सर्वांनी उमेदवारी माग घेतलेली आहे आणि विजयश्री ही गंगापूर तालुक्यामध्ये आम्ही खेचून आणणार आहोत।
याच्यासाठी आम्ही अनिल साळवे यांच्या पाठीशी आहोत. या प्रसंगी आम्ही सांगतो. धन्यवाद. जय भीम. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.